नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं समथिंग न्यूमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत होतो रॉबर्ट टी कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. पुढचे काही आठवडे मी आणि माईक घरोघर फिरत होतो. वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब आम्हाला द्याव्यात अशी विनंती आम्ही प्रत्येकाला करत होतो. लोक कोड्यात पडायचे. काहीजण लगेच हसून हो म्हणायचे, तर काहीजण कारण विचारायचे. हा प्रश्न आला की आम्ही उत्तर द्यायचो, ते काही आम्ही सांगू शकत नाही, ते आमच्या व्यावसायिक गुपित आहे. आम्हाला आता रिकाम्या ट्यूब मिळत होत्या. आमच्या वॉशिंग मशीनच्या शेजारी थोडी मोकळी जागा होती. तिथे एक तपकिरी रंगाचं पुष्ट्याचं रिकामं खोकं मी ठेवलं आणि त्यात या ट्यूब साठवू लागलो. जसजसा हा साठा वाढायला लागला तसतशी माझी आई चिडचिड करू लागली. लोकांनी वापरलेल्या चुरगाळलेल्या ट्यूब पाहून तिचा संताप होऊ लागला. एक दिवशी ती खूप भडकली. तिनं आम्हाला शेवटचं विचारलं की हा काय प्रकार आहे. आम्ही तिलाही व्यावसायिक गुपित हेच उत्तर दिलं. हे असं उत्तर ऐकून तिच्या संतापाचा स्फोटच झाला. ती म्हणाली, तुम्ही हा जो काही गोंधळ घातला आहे त्याचं ताबडतोब काहीतरी करा, नाहीतर मी हे सगळं उचलून बाहेर फेकून देईन. मग मी आणि माईकनं तिला समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला. खूपदा विनंत्या केल्या. आम्ही तिला सांगितलं की लवकरच आमच्याकडे या ट्यूबचा पुरेसा साठा होईल आणि आम्ही उत्पादन सुरू करू शकू. आपल्या काही शेजाऱ्यांच्या पेस्ट संपतच आल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही आम्हाला 2-3 दिवसात ट्यूब मिळतील. खूपदा सांगितल्यावर अखेरीस तिनं आम्हाला 1 आठवड्याची मुदत दिली. या अचानक आलेल्या अडचणीमुळे आम्हाला उत्पादन सुरू करण्याची तारीख अलीकडे घ्यावी लागली. त्यामुळे आमच्यावर कामाचा दबाव वाढला. आम्ही त्यावेळेत उत्पादन सुरू करू शकलो नसतो तर आमची पहिली भागीदारी फेकून देण्यात आली असती. शेवटी आम्ही कामाची वाटणी केली. दातांच्या डॉक्टरांनी वारंवार दात घासायला सांगितले आहेत असा प्रचार करण्याची जबाबदारी माईकने स्वीकारली. तर मी उत्पादन सुरू करण्यासाठी जुळवाजुळव करू लागलो. आमच्या गॅरेजमध्ये आमची कार्यशाळा होती. उत्पादन सुरू केलं होतं. आमची गॅरेजमध्ये काहीतरी खुडबुड सुरू होती. एक दिवशी माझे डॅड एका मित्रासह आम्ही काय करतो आहोत ते पाहण्यासाठी आले. या 9 वर्षीय जोड गोळीच्या उत्पादनाचं काम पूर्ण जोशात चालू होतं. गॅरेजमध्ये सगळीकडे पांढरी पावडर पसरली होती. एका लांब टेबलावर शाळेतून आणलेल्या पुष्ट्यांची छोटी खोकी होती. लोखंडी जाळी असलेली एक कोळशाची शेगडीही धगधगत होती. गॅरेजमध्ये आमचं काम सुरू असल्यानं डॅड अलीकडेच गाडी लावून आत आले. त्यावेळी आम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये टूथपेस्टच्या रिकाम्या ट्यूब वितळत होतो. त्या काळी टूथपेस्ट प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये येत नसत. त्या ट्यूब शिशेच्या असायच्या. आम्ही आधी त्या ट्यूब जाळून त्यावरचा रंग काढून टाकायचो. नंतर त्या स्टीलच्या भांड्यात वितळायला ठेवायचो. पुष्ट्याच्या खोक्यामध्ये आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस ओतून साचे केले होते. ट्यूब वितळून शिसं मिळालं की ते आम्ही त्या साच्यामध्ये ओतायचो. गॅरेजमध्ये पसरलेली पांढरी पावडर म्हणजे प्लास्टरच होतं. गडबडीत माझा धक्का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पिशवीला लागला होता आणि सगळ्या गॅरेजभर जणू हिमवादळ झाल्यासारखं दिसत होतं. डॅड आले तेव्हा मी वितळलेलं शिसं प्लास्टरच्या साच्यात ओतत होतो. बाबांनी ते पाहिलं. हळू, काळजी घे, ते म्हणाले. मी वर न बघता मान हलवली. हातातलं काम संपल्यावर मी भांडं खाली ठेवलं आणि डॅडकडे पाहून हसलो. काय करताय तुम्ही? डॅडनं विचारलं. तुम्ही जे सांगितलं होतं तेच. आपण आता श्रीमंत होणार आहोत, मी उत्तर दिलं. हो, आणि आम्ही भागीदार आहोत, माईक हसत हसत म्हणाला. आणि त्या प्लास्टरच्या साच्यात काय आहे? डॅडने विचारलं. बघा ना, ही बॅग चांगली असेल, मी उत्तर दिलं. मग मी एका छोट्या हातोडीनं त्याच्याच मध्यभागी असलेल्या सीलवर हळूच फटका दिला. साचा उघडल्यानंतर आतली धातूची गोल नाणी बाहेर पडली. अरे देवा, तुम्ही शिशाची नाणी पाडत आहात? डॅड म्हणाले. अगदी बरोबर, माईक म्हणाला. तुम्ही जे सांगत होता तेच तर आम्ही करतो आहोत. आम्ही पैसे मिळवत आहोत. ते ऐकून डॅडचे मित्र वळले आणि हसत सुटले. मग माझे डॅडही हसले. त्याने आपलं डोकं हलवलं. काय दृश्य होतं ते! एका गॅरेजमध्ये पेटलेली कोळशाची भट्टी, वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब, साचे, पसरलेलं प्लास्टरमुळे पांढरी झालेली आणि या कानापासून त्या कानापर्यंत हसणारी 2 मुलं त्यांच्यासमोर उभी होती. मग डॅडनं आम्हाला काम थांबवून बाहेरच्या पायरीवर बसायला सांगितलं. आम्ही तिथे बसलो. डॅडही आमच्या शेजारी बसले आणि मंद हसत आम्हाला विचारलं, बनावट वस्तू या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? त्याने आम्हाला ते सारं समजावून सांगितलं आणि आमची सारी स्वप्न त्या क्षणी भंगली. हे सारं बेकायदेशीर आहे, माईकनं कातर आवाजात त्यांना विचारलं. डॅडचे मित्र म्हणाले, जाऊ दे, ते त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्य आजमावून पाहत असतील. डॅडनं त्यांच्याकडे धारदार नजरेनं पाहिलं. पुन्हा आमच्याकडे वळून हळुवारपणे म्हणाले, हो, हे बेकायदेशीर आहे, पण तुम्ही मुलांनी खूपच सर्जनशीलता आणि नवे विचार दाखवलेत. ते सोडू नका. असाच विचार करत राहा.
मला तुमचा अभिमान वाटतो. डॅड गेल्यानंतर मी आणि माईक त्याच पायरीवर जवळपास 20 मिनिटे सुन्नपणे बसून होतो. आम्ही खूप निराश झालो होतो. आमचा व्यवसाय सुरू झाल्या दिवशीच बंद पडला होता. अखेरीस आम्ही तिथून उठलो आणि सारा गोंधळ आवरायला घेतला. अंगावरची धूळ झटकत मी माईकला म्हणालो, जिमी म्हणाला तेच बरोबर आहे. आपण गरीबच आहोत. त्याच वेळी डॅड परत येत होते. त्यांनी ते ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही जर प्रयत्न सोडणार असाल तर तुम्ही खरोखरच गरीब आहात. तुम्ही काहीतरी करू पाहत आहात, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण फक्त बोलतात आणि श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात. तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न केलात आणि त्यात माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मला तुमचा खरंच अभिमान वाटतो. म्हणूनच माझं ऐका, प्रयत्न करत राहा, थांबू नका. मी आणि माईक शांतपणे उभे होतो. डॅडचं बोलणं आवडतंही होतं, पण काय करावं ते सुचत नव्हतं. मग डॅड, तुम्ही श्रीमंत का नाही, मी विचारलं. कारण मी शालेय शिक्षक झालो. आम्ही शिक्षक श्रीमंत होण्याचा विचार करत नाही. आम्हाला शिकवणंच आवडतं. तुम्हाला मदत करायला मला खरंच आवडलं असतं, पण पैसे कसे मिळवायचे हे मलाच माहीत नाही. आता मी आणि माईक स्वच्छता करू लागलो होतो. तेवढ्यात डॅड म्हणाले, तुम्हा मुलांना श्रीमंत कसं व्हायचं हे शिकायचं असेल तर मला विचारून उपयोग नाही. माईक, तू तुझ्या डॅडशी याविषयी बोल. माझे डॅड? माईकच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपत नव्हतं. होय, तुझेच डॅड. माझे डॅड हसत म्हणाले, तुझ्या डॅडचे आणि माझे बँकर एकच आहेत. ते कायम तुझ्या डॅडची स्तुती करतात. पैसे मिळवण्याच्या बाबतीत तुझे डॅड खूपच हुशार आहेत असं ते सांगतात. माझे डॅड? माईकनं पुन्हा एकदा अविश्वासाने विचारलं. तुम्ही म्हणता तसं असेल तर मग शाळेतल्या इतर मुलांसारखं छान घर, गाडी आमच्याकडे का नाही? छान घर आणि गाडी असणं म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात असं नसतं. याचा अर्थ असाही नाही की पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला कळतं. माझे डॅड सांगत होते, जिमीचे वडील ऊस लागवड करणाऱ्या कंपनीत काम करतात. ते माझ्यापेक्षा फार काही वेगळे नाहीत. ते कंपनीसाठी काम करतात आणि मी सरकारसाठी. कंपनीनं त्यांना गाडी दिली. उद्या कंपनी संकटात सापडली तर त्यांच्याकडे काहीच नसेल. तेही संकटातच सापडतील. माईक, तुझे डॅड वेगळे आहेत. ते एका साम्राज्याचीच उभारणी करत आहेत आणि माझ्या अंदाजानुसार ते काही वर्षातच अतिशय श्रीमंत होतील. हे ऐकून मी आणि माईक एकदम खुश झालो. पुन्हा एकदा आम्ही आमच्या बंद पडलेल्या व्यवसायाचा गोंधळ निस्तारायला घेतला. स्वच्छता करता करता आम्ही माईकच्या डॅडशी कधी आणि कसं बोलायचं हे ठरवू लागलो. माईकचे डॅड खूप वेळ काम करत आणि ते घरीही उशिरा परतत. त्यामुळे त्यांची वेळ कशी घ्यायची हाच प्रश्न होता. अनेक गोदाम, साखळी दुकान, बांधकाम कंपनी आणि 3 उपाहारगृहाचे ते मालक होते. त्यामुळे त्यांना घरी परतण्यास रोजच उशीर होई. आमची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर माईकनं घरी जाण्यासाठी बस पकडली. तो त्याच रात्री त्याच्या डॅडशी बोलणार होता. ते आम्हाला श्रीमंत व्हायला शिकवतील का असंही विचारणार होता. कितीही उशीर झाला तरी तो डॅडशी बोलून मला कळवणार होता. त्यानं मला तसं वचनही दिलं होतं. रात्री 8:30 वाजता त्याचा फोन आला. ओके, पुढच्या शनिवारी असं म्हणत मी फोन ठेवला. माईकच्या डॅडनं आम्हाला भेटायचं मान्य केलं होतं. मी शनिवारी सकाळी 7:30 वाजता गावाच्या गरीब भागात जाणारी बस पकडली. अभ्यासाची सुरुवात. मी तुम्हाला 1 तासाचे 10 सेंट्स देईन. ते वर्ष 1956 असलं तरी त्या काळाच्या पगाराच्या मानानंही तासाला 10 सेंट्स कमीच होते. मायकेल आणि मी त्यांच्या डॅडला सकाळी 8 वाजता भेटलो. ते कामात खूपच गुंतलेले होते. त्यांनी कामाला सुरुवात करूनही तास उलटून गेला होता. मी जेव्हा त्यांच्या साध्या, छोट्या आणि नीटनेटक्या घराशी पोहोचलो तेव्हा त्यांच्या बांधकाम मुकादम ट्रक घेऊन बाहेर पडत होता. माईकनं दार उघडत सांगितलं, डॅड फोनवर बोलत आहेत. त्याने आपल्याला मागील दारी पोर्चच्या जवळ थांबायला सांगितलं आहे. त्याच्या जुन्या होत चाललेल्या घराचा उंबरठा ओलांडून मी लाकडी जमिनीवर पाय ठेवला. तिथंही करकर आवाज झाला. दाराच्या आत स्वस्तातली चटई अंथरलेली होती. सततच्या ये-जा करणाऱ्यामुळे जमीन खराब झाली होती आणि ती झाकण्यासाठीच ही चटई होती. चटई जरी स्वच्छ असली तरी ती बदलायला आलीच होती. त्यांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तर मला कोंडल्यासारखंच झालं. ती अरुंद खोली जुन्या आणि कुंबट वास येणाऱ्या फर्निचरनं गच्च भरलेली होती. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुनं फर्निचर गोळा करणाऱ्यांसाठी पर्वणीच होती. माझ्या आईपेक्षा थोड्या जास्त वयाच्या 2 स्त्रिया कोच्यावर बसल्या होत्या. त्यांच्या पलीकडे एक पुरुष बसला होता. त्यानं कामगाराप्रमाणे खाकी रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची सैलची पॅन्ट घातली होती. कपडे इस्त्री केलेले होते, पण त्यांना स्टार्च नव्हता. ते माझ्या डॅडपेक्षा साधारण 10 वर्षांनी मोठे असावेत, म्हणजे 45 वर्षाचे असतील. मी आणि माईक त्यांच्या जवळून गेलो. त्यावेळी ते आमच्याकडे पाहून हसले. आम्ही स्वयंपाकघराकडे गेलो. तिथूनच पोर्चकडे जाता येत होतं.
मी त्यांच्याकडे पाहून लाजून हसलो. कोण आहेत ते? मी विचारलं. ते माझ्या डॅडसाठी काम करतात. ते वयस्कर गृहस्थ त्यांच्या गोदामात काम पाहतात. तर त्या दोघी उपहारगृहाच्या मॅनेजर आहेत. बांधकामावरचा मुकादम तू येताना पाहिलास. इथून 50 मैलावर एक रस्त्याचं काम सुरू आहे. तिथं तो काम करतो. कायम हे असंच सुरू असतं? मी विचारलं. माझ्याजवळ बसण्यासाठी खुर्ची ओढत माईक म्हणाला, कायम नाही, पण बहुतेक वेळा. आम्हाला पैसे कसे मिळवायचे हे शिकवाल का, असं मी त्यांना विचारलं. माईक सांगत होता. मग ते काय म्हणाले? मी सावध जिज्ञासेने विचारलं. आधी त्यांच्या चेहऱ्यावर गमतीदार हसू उमटलं. मग ते म्हणाले, मी तुम्हाला ऑफर देतो. ओह. भीतीला टेकून खुर्चीला हेलकावे देत मी म्हणालो. खुर्चीचे पुढचे पाय वर होते आणि मागच्या पायावर सारं वजन होतं. माईकही तसाच बसला होता. कसली ऑफर देणार आहेत ते? मी विचारलं. माहीत नाही, पण आता बोलतीलच ते. तेवढ्यात माईकचे डॅड जुनाट पडद्या आडून एकदम आमच्यासमोर आले. आम्ही चटकन उभे राहिलो. ते आदर दाखवण्यासाठी नाही, तर घाबरल्यामुळे. मग मुलांनो तयार? त्यांनी दुसरी खुर्ची ओढत विचारलं. त्यांच्यासमोर बसण्यासाठी आम्हीही आमच्या खुर्च्या ओढल्या आणि मानेनंच होकार दिला. ते 6 फूट उंच होते आणि वजन 200 पाऊंड तरी असावं. माझे डॅड त्यांच्यापेक्षा उंच आणि साधारण तेवढ्याच वजनाचे होते. फक्त ते माईकच्या डॅडपेक्षा 5 वर्षांनी मोठे होते. ते दिसायला साधारण सारखे असले तरी विचार वेगळे होते. उत्साह मात्र समान होता. रॉबर्ट, माईक मला सांगत होता की तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे. मी लगेच होकारार्थी मान हलवली खरी, पण मनात थोडीशी भीती होतीच. ओके, मग माझी ऑफर ऐका. मी तुम्हाला शिकवेन, पण शाळेत वर्गात शिकवतात तसं नाही. तुम्ही माझ्यासाठी काम करा, मी तुम्हाला शिकवेन. काम न करता मी काही शिकवणार नाही. शाळेतल्याप्रमाणे तुम्ही एक जागी बसून राहाल आणि मी शिकवेन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही. माझ्या दृष्टीनं ते वेळ वाया घालवणं आहे. त्यामुळे शिकायचं असेल तर काम करावंच लागेल. माझी हीच ऑफर आहे. स्वीकारा किंवा सोडून द्या. मी एक प्रश्न विचारू? मी विचारलं. नाही. स्वीकारा किंवा सोडून द्या. माझ्या मागे खूप कामं आहेत. माझा वेळ वाया घालवू नका. तुम्ही जर निर्णयच घेऊ शकत नसाल तर पैसे कसे मिळवायचे हे तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. संधी येतात आणि जातात. त्यामुळे वेगानं निर्णय घेणं हेही एक कौशल्यच आहे. आताही तुमच्यासमोर एक संधीच उभी आहे आणि मुळात ती तुम्हालाच हवी होती. तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. शाळा सुरू करायची की बंद हे तुम्हीच ठरवा. माईकचे डॅड खट्याळपणे म्हणाले. मी स्वीकारतो. मी आणि माईक एकापाठोपाठ म्हणालो. छान. माईकचे डॅड म्हणाले. 10 मिनिटातच मिसेस मार्टिन येतील. मी त्यांच्याशी बोलतो. तुम्ही त्यांच्यासोबत माझ्या दुकानात जा आणि कामाला लागा. मी तुम्हाला तासाला 10 सेंट्स देईन आणि तुम्हाला दर शनिवारी 3 तास काम करावं लागेल. पण आज आमची सॉफ्टबॉलची मॅच आहे, मी म्हणालो. स्वीकार करा किंवा सोडून द्या. माईकचे डॅड जरा कठोर आवाजात बोलले. मॅच खेळण्यापेक्षा शिकणं आणि काम करण्याची निवड करत मी म्हणालो. मी स्वीकार करतो. 30 सेट्स नंतर एका सुरेख शनिवारी सकाळी 9 वाजता मी आणि माईक मिसेस मार्टिनसोबत काम करत होतो. त्या स्वभावानं अगदी गरीब आणि दयाळू होत्या. त्या म्हणायच्या की माईक आणि माझ्याकडे पाहून त्यांना त्यांच्या मुलांची आठवण येते. त्यांची दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर घर सोडून निघून गेली होती. त्यांचा कष्ट करण्यावर खूप विश्वास होता आणि त्या आम्हाला सतत कामात ठेवत असत. त्या स्वभावानं मऊ असल्या तरी काम करून घेण्याच्या बाबतीत कडक होत्या. त्या 3 तासात त्या आम्हाला शेल्फवरून हवाबंद असलेले डबे खाली काढून स्वच्छ पुसून पुन्हा जागीच ठेवायला लावायच्या. ते अतिशय कंटाळवाणं आणि निरस काम होतं. माईकचे डॅड, ज्यांना मी माझे श्रीमंत डॅड म्हणतो, त्यांच्या मालकीच्या खूप मोठं पार्किंग असलेल्या 9 सुपर शॉपी होत्या. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत उघड्या असणाऱ्या हल्लीच्या 7 ते 11 दुकानांनी ती सुरुवातीची आवृत्ती होती. अगदी घराजवळची किराणा मालाची दुकानं, तिथं लोक दूध, ब्रेड, बटर आणि सिगारेट्स विकत घेत. हवाईमध्ये एअर कंडिशनर येण्याआधीच ते दिसत होते. उष्णतेमुळे दुकानांची दारं बंद करता येत नसत. पार्किंग आणि रस्त्याकडे तोंड असलेली दारं उघडी ठेवावी लागत. त्यामुळे रस्त्यावर गाडी गेली किंवा पार्किंगमध्ये गाडी आली की दुकानात धूळ येई. तर एअर कंडिशनर येईपर्यंत आमची नोकरी टिकणारी होती. त्यानंतरचे 3 आठवडे मी आणि माईक ठरलेल्या वेळी मिसेस मार्टिनसमोर हजर व्हायचो आणि 3 तास सतत काम करायचो. दुपारी काम संपलं की त्या आमच्या हातावर 10 सेटची 3 नाणी ठेवायच्या. वयाच्या 9व्या वर्षी 3 सेट्ससाठी शनिवारी सकाळी 3 तास काम करणं नक्कीच उत्साहदायक नव्हतं. त्या काळी कॉमिक्स पुस्तकं 10 सेट्सना मिळत. मी माझे 30 सेट्स
त्या पुस्तकावरच खर्च करायचो आणि घरी परतायचो. चौथ्या आठवड्यातील बुधवारपर्यंत मी हे काम सोडून देण्याच्या विचारापर्यंत आलो होतो. माईकचे डॅड पैसे कसे मिळवायचे हे शिकवणार असल्यामुळे मी हे काम करायला तयार झालो होतो. आता मात्र मी तासाला 10 सेट्सचा गुलाम झालो होतो. मी माझे 30 सेट्स त्या पुस्तकावरच खर्च करायचो आणि घरी परतायचो. चौथ्या आठवड्यातील बुधवारपर्यंत मी हे काम सोडून देण्याच्या विचारापर्यंत आलो होतो. माईकचे डॅड पैसे कसे मिळवायचे हे शिकवणार असल्यामुळे मी हे काम करायला तयार झालो होतो. आता मात्र मी तासाला 10 सेट्सचा गुलाम झालो होतो. त्या पहिल्या शनिवारनंतर तर मी माईकच्या डॅडला पाहिलंही नव्हतं. मी हे थांबवतो आहे, मी जेवताना माईकला सांगितलं. आमच्या शाळेतलं जेवण अगदीच सामान्य होतं. शाळाही नीरस होती आणि शनिवारही मोका राहिलेला नव्हता. आकर्षण होतं ते फक्त 30 सेट्सचं. माझं बोलणं ऐकून माईक हसला. का हसलास? मी माईकला चिडून विचारलं. डॅड म्हणाले, असंच घडेल. तू थांबण्यासाठी तयार असशील तर ते तुला भेटतील, तो म्हणाला. काय? मी संतापून विचारलं. ते मला वीट येण्याची वाट पाहत आहेत का? तसंच काहीतरी असावं, माईक सांगू लागला. माझे डॅड थोडे वेगळे आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत तुझ्या डॅडपेक्षा वेगळी आहे. तुझे डॅड आणि मॉम भाषण ठोकतात आणि माझे डॅड शांत असतात. ते खूप कमी बोलतात. तू फक्त शनिवारपर्यंत थांब. मी त्यांना तू तयार असल्याचं सांगेन. तुला असं म्हणायचं आहे का की त्याने त्यासाठीच हे सारं केलं? कदाचित तसंही असू शकेल. डॅड तुला शनिवारी समजावून सांगतील. शनिवारी रांगेत. मी आता आल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणार होतो. तशी तयारीही केली होती. माझे खरे डॅड म्हणजे गरीब डॅडही त्यांच्यावर संतापले होते. ही बालमजुरी आहे आणि त्याची चौकशी करायलाच हवी असं त्यांचं म्हणणं होतं. ते मला म्हणाले की मी तासाला 25 सेटची मागणी करावी आणि ती वाढ मिळत नसेल तर सरळ काम सोडून द्यावं. ही असली कामं करण्याची तुला गरज नाही, त्यांनी रागावून सांगितलं. शनिवारी सकाळी 8च्या डोक्याला मी माईकच्या घराच्या जुनाट दारात होतो. खुर्ची घे आणि रांगेत थांब. घरी पाऊल टाकल्या माईकच्या डॅडनं मला सांगितलं. तेवढं सांगून ते शयनगृहाजवळच्या छोट्या कार्यालयात निघून गेले. मी खोलीत इकडे तिकडे पाहिलं, पण माईक कुठंच दिसत नव्हता. मला अवघडल्यासारखं झालं होतं. 4 आठवड्यापूर्वी मी ज्या स्त्रिया जिथं बसलेल्या पाहिल्या होत्या त्या तिथंच होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते माझ्याकडे पाहून हसल्या आणि मला जागा करून देण्यासाठी थोड्या सरकल्या. मी तिथे बसून 45 मिनिटं होऊन गेली होती. आता मी उकळायच्या बेतात होतो. त्या 2 स्त्रिया काम संपवून सुमारे 30 मिनिटापूर्वीच गेल्या होत्या. त्यांच्यानंतर एक वृद्ध गृहस्थ माईकच्या डॅडला भेटले. 20 मिनिटं ते बोलत होते. आता तेही गेले होते. घर रिकामं होतं आणि हवाईमधल्या त्या सुंदर दिवशी मी एक जुनाट अंधाऱ्या खोलीत बसलो होतो. आमच्यासारख्या लहान मुलांचा गैरफायदा घेणाऱ्या माईकच्या डॅडची वाट पाहत होतो. ऑफिसमधून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. ते फोनवर बोलत होते, आपलं काम करत होते आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. मला ते सारं जाणवलं होतं. शेवटी मी कंटाळून आणि संतापून निघून जाण्याचा विचार करत होतो, पण काही कारणाने थांबलो. शेवटी त्यानंतर 15 मिनिटांनी बरोबर 9 वाजता श्रीमंत डॅड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आले. काहीच बोलले नाही. त्याने मला त्यांच्या रंगहीन आणि काळोख्या ऑफिसमध्ये येण्याची खूण केली. ऑफिसच्या खुर्चीत बसून गोल फिरत ते मला म्हणाले, तुला वाढ हवी आहे, नाही तर तू सोडून जाशील. आपलं हे ठरलं होतं. त्यातल्या तुमच्याकडच्या भागाचं पालन तुम्हीच केलं नाही. डोळ्यात पाणी आणून मी फटकन बोलून गेलो. शेवटी 9 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या माणसाला कसं तोंड देणार होता? तुम्ही असं म्हणाला होता की जर तुमच्यासाठी काम केलं तर तुम्ही मला शिकवाल. मी तुमच्यासाठी काम केलं आहे, खूप मेहनत केली आहे. या कामासाठी मी सॉफ्टबॉलची मॅच सोडली आणि तुम्ही मात्र तुमचा शब्द पाळत नाही. तुम्ही मला काहीही शिकवलं नाही. गावातले लोक तुम्हाला लुच्चा मनुष्य समजतात आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही अधाशी आहात. येणारा सगळा पैसा तुम्हाला स्वतःसाठीच हवा आहे. तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांची अजिबात काळजी घेत नाही. तुम्ही मला बाहेर बसून राहायला लावलं. मला अजिबात चांगली वागणूक दिली नाही. मी एक छोटा मुलगा आहे आणि मला तुम्ही चांगलंच वागवायला हवं होतं. श्रीमंत डॅड त्यांच्या खुर्चीवर हनवटीला हात लावून बसले होते. ते माझ्याकडे एकटक बघत होते. जणू ते मला जोखत होते. अगदी काही वाटत नाही. ते म्हणाले, 1 महिन्याच्या आतच तू माझ्या इतर कर्मचाऱ्यासारखा झालास. काय? मी विचारलं. ते काय म्हणत होते ते मला समजलंच नव्हतं. मी माझं गाऱ्हाण सुरूच ठेवलं. मला वाटलं की आपल्या कराराचा तुमचा भाग तुम्ही पाळाल, मला शिकवाल, पण त्याऐवजी तुम्ही माझा छळ करत आहात.
हा निष्ठुरपणाच आहे. श्रीमंत डॅड शांतपणे म्हणाले, मी तुला शिकवतोच आहे. तुम्ही मला काय शिकवलं? काहीच नाही, मी रागावून म्हणालो. मी अगदी क्षुल्लक रकमेवर तुमच्यासाठी काम करण्याचं मान्य केल्यानंतर तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. एका तासाला फक्त 10 सेंट्स. खरं तर याबाबत सरकारलाच कळवायला हवं. आमच्याकडे बालमजुरी विरोधातले कायदे आहेत आणि तुम्हाला हेही माहीत असेल की माझे डॅड सरकारी कर्मचारी आहेत. आता मात्र तू माझ्याकडे काम करणाऱ्या बहुतेक लोकांसारखा बोलू लागला आहेस. असं झालं की मी त्यांना झापतो किंवा ते काम सोडून जातात. तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे? मी आता वयाच्या मानानं बराच धीट झालो होतो. तुम्ही खोटं बोललात. मी तुमच्याकडे काम केलं, पण तुम्हीच शब्द पाळला नाहीत. तुम्ही मला काही शिकवलं नाही. तुला कसं समजलं मी तुला काही शिकवलं नाही? त्याने शांतपणे विचारलं. तुम्ही माझ्याशी बोला देखील नाही. मी तुमच्यासाठी 3 आठवडे काम केलं आणि तुम्ही मला काही शिकवलं नाही. मी पुन्हा तेच सांगितलं. शिकवायचं म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यान द्यायचं? त्याने विचारलं. हो, मी उत्तर दिलं. ते शाळेत. ते हसत म्हणाले. पण जगणं असं शिकवत नाही. मी तर असं म्हणेन की आपलं आयुष्य सर्वोत्तम शिक्षक आहे. बहुतेक वेळा ही जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही. ते तुम्हाला ढकलत राहतं. जीवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो की उठ, जागा हो. मला वाटतं तू हे शिकावंस. या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे? मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं. जीवन धक्का देतं म्हणजे ते माझ्याशी बोलतं? ही नोकरी सोडावी लागणार हे मला कळून चुकलं. मी अशा माणसाशी बोलत होतो ज्याला डांबून ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. तू जर या जीवनाकडून जगण्याकडून ज्ञान मिळवलंस तर उत्तम प्रगती करशील आणि नाही मिळवलंस तरी ते तुला धक्के देत राहतील. काही जण या धक्क्याने चिडतात, घाबरतात आणि मागे सरतात. अर्थात ते मागे सरतात ते त्यांच्या मालकाविरुद्ध किंवा नोकरी, पती किंवा पत्नीविरुद्ध. आपलं आयुष्यच आपल्याला धक्का देतंय, काहीतरी सांगू पाहतंय हे त्यांना समजतच नाही. ते नक्की काय बोलत आहेत हे मला समजतच नव्हतं. आपल्या साऱ्यांना हे आयुष्यच धक्का देत असतात. काही जण लढतात तर काही जण सोडून देतात. लढा देणारी अशा प्रत्येक धक्क्याचं स्वागत करतात. या थोड्या लोकांना त्यातला प्रत्येक धडा द्यायचा असतो, शिकायचा असतो. ते शिकतात आणि पुढे जात राहतात. बहुतेक जण सोडून देतात. तुझ्यासारखे फार थोडे लढा देतात. श्रीमंत डॅड उठले आणि त्यांनी कर्कर आवाज करणारी ती खिडकी बंद केली. खरं तर ती दुरुस्तीलाच आली होती. तू जर हा धडा शिकलास तर तू सुज्ञ, जाणकार, श्रीमंत आणि सुखी समाधानी होशील. शिकला नाहीस तर आयुष्यभर कमी पगार देणाऱ्या मालकांना किंवा नोकरीला दोष देत राहशील. कधीतरी काहीतरी घडेल आणि पैशाचे सारे प्रश्न सुटून जातील या आशेवर जगत राहशील. मी ऐकतो आहे का आणि मला काही समजतं आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले. आमची नजरानजर झाली. आता आम्ही काहीच बोलत नव्हतो. आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. त्यांचं बरोबर होतं. मी लढा देत होतो. मलाच तर पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं होतं. याचाच अर्थ ते बरोबर होते आणि मी त्यांनाच दोष देत होतो. श्रीमंत डॅड बोलतच होते. तू जर लढाऊ बाण्याचा नसशील, तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य नसेल तर आयुष्याने जरा धक्का दिला की तू ती गोष्ट सोडून देशील. तो आयुष्यभर सावधानतेनं जगशील. न दिसणाऱ्या भीतीनं दडपून जाशील. ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाही त्यांची चिंता करत बसशील. ही मंडळी अशीच जगत राहतात आणि एक दिवस नीरस आयुष्य संपवून मरून जातात. या अशा आयुष्यात तुला मित्रही खूप असतील. त्यांना तू आवडतही असशील कारण त्यांच्याही दृष्टीने तू मेहनती माणूस असतोस. योग्य त्या गोष्टी साधत तू खूपच सावधानतेने जगत असतोस. खरी गोष्ट ही असते की तुम्ही जीवनापुढे शरणागती पत्करलेली असते. तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते. सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती. तुम्हाला जिंकायचं असतं पण हारण्याची भीती मध्ये येते. ती जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते. तुम्हाला हेही जाणवत असतं की तुम्ही कधीच आव्हान स्वीकारलेलं नाही, फक्त सावधानतेनं खेळला आहात. आमची पुन्हा एकदा नजरानजर झाली. डोळे खूप काही बोलून गेले. म्हणजे तुम्ही मला धक्का देत होता. काही लोक तसं म्हणतीलही कदाचित. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मी फक्त तुला जरा जीवनाची चव दाखवली. जीवनाची कसली चव? अजूनही मी रागात होतो, पण अधिक बोलण्याची, त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छाही तेवढीच तीव्र होती. आता मी शिकायलाही तयार होतो. हे बघ, माझ्याकडे 150 कर्मचारी काम करतात. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघंच मला असे भेटलात की त्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्याची इच्छा व्यक्त केलीत. बाकी कोणी मला याबाबत काहीही कधीही विचारलेलं नाही. त्यांना कधी पैशाविषयी जाणून घ्यावंसंच वाटलं नाही. म्हणूनच हे सारं आयुष्यातील मोलाचं वर्ष पैशासाठी काम करण्यात घालवतील. पण त्यांना पैसा हा प्रकार नक्की काय आहे, तो कसा मिळवायचा, वाढवायचा
हे कधीच समजणार नाही. आता मात्र मी त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होतो. मला माईकनं तुझ्याबद्दल सांगितलं. तुला पैसे कसे मिळवायचे आहे हे शिकायचं आहे असं तो म्हणाला. मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं. त्यासाठी वास्तवातला म्हणजे खऱ्याखुऱ्या आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करू लागलो. मी तुमच्याशी दम लागेपर्यंत बोललोही असतो, पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐकून घेण्याची तयारी नाही. मग मी ठरवलं तुला एक धक्का बसूच दे, त्यानंतर तू माझा ऐकशील. म्हणूनच मी तुला 10 सेट्स दिले. 10 सेट्ससाठी तासभर काम करून मी कोणता धडा शिकलो? मी विचारलं की तुम्ही शोषण करते आहात, कामगारांचं शोषण करत असता हे. श्रीमंत डॅडनं खुर्चीतच एक हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले. जरा वेळानं हसणं थांबवून म्हणाले, तू तुझं मत बदलावंस हे चांगलं. तुझ्या पुढची अडचण मीच आहे असा विचार करणं, मला दोष देणं आधी थांबव. तो असाच विचार करत असशील तर आधी तुला बदलणं हे माझं काम असेल. मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहेस हे लक्षात घे, याचा स्वीकार कर. तसं केलंस तरच तू बदलू शकतोस, काहीतरी शिकू शकतोस आणि शहाणा होऊ शकतोस. बहुतेक लोकांना वाटतं की बरोबर आहेत आणि जगातल्या सगळ्यांनीच बदलायला हवं. आपलं काहीतरी चुकतंय आणि आपण बदलायलाच हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि मी सांगतो ते लक्षात ठेव, सगळ्यांनी बदलण्यापेक्षा आपणच बदलणं जास्त सोपं असतं. मला काहीच समजत नाही, मी म्हणालो. सोपं आहे. तुझ्यासमोर अडचणीसाठी तू मला दोष देणं थांबव, श्रीमंत डॅड म्हणाले. पण तुम्ही मला फक्त 10 सेट्स देता, मी म्हणालो. मग शिकतोस तरी काय? श्रीमंत डॅडनं हसत हसतच विचारलं. हेच की तुम्ही शोषक आहात, मी देखील हसत म्हणालो. बघ, पुन्हा तू तसाच विचार करतो आहेस. तुझ्या दृष्टीनं तुझ्या पुढची मोठी अडचण मीच आहे. पण तुम्ही आहातच. तुला असंच वाटत असेल तर तू काहीच शिकू शकणार नाहीस. समजा तुझं म्हणणं मी मानलं तर तुझ्यासमोर काय पर्याय आहेत? तुम्ही जर मला जास्त पैसे दिले नाहीत किंवा माझा सन्मान राखला नाही आणि मला शिकवलं नाहीत तर मी काम सोडेन. तुझं मत तू चांगल्या प्रकारे मांडलंस, ते म्हणाले. आणि बहुतेक जण हेच करतात, ते सोडून जातात. दुसरी नोकरी, चांगली संधी आणि जास्त पगाराचा शोध घेऊ लागतात. पण असं केल्यामुळे तुझ्या पुढचे प्रश्न सुटतील असं वाटत असेल तर ते चूक आहे. बहुसंख्य वेळा असं काहीही होत नाही. मग हा प्रश्न कसा सुटेल? हे तासाला किरकोळ 10 सेट्स घ्यायचे आणि एक स्मित हास्य यावर कसं चालेल? मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले. इतर लोक हेच तर करतात. या पगारात भागणार नाही, त्यांना झगडावंच लागेल हे ठाऊक असूनही ते पगाराचा चेक स्वीकारतात. ते फक्त वाढ होण्याची वाट पाहत राहतात. पगार वाढला की आपल्या पुढचे प्रश्न सुटतील असंच त्यांना वाटत राहतं. बहुतेक जण हे असंच करतात. काही जण आणखी एखादी नोकरी करतात, जास्त कष्ट करतात आणि पुन्हा कमी रकमेचाच चेक त्यांच्या वाट्याला येतो. मी जमिनीकडे टक लावून पाहत होतो. श्रीमंत डॅड मला जे काही सांगू पाहत होते ते आता कुठे माझ्या ध्यानी येऊ लागलं होतं. हे जे काही चाललं आहे ते जीवनाची पहिली चव आहे हेही मला समजत होतं. शेवटी मी वर पाहिलं आणि पुन्हा एकदा विचारलं, हा प्रश्न कसा सुटेल? हे माझ्या डोक्यावर चापट मारत ते म्हणाले. तुझ्या दोन्ही कानाच्या मध्ये जी गोष्ट आहे त्यामुळे सुटेल. मग त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यामुळे मात्र ते त्यांच्या इतर कर्मचाऱ्यापेक्षा आणि माझ्या गरीब डॅडपेक्षा वेगळे होते. त्याचमुळे ते पुढे हवाईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले होते. मात्र माझे उच्च शिक्षित डॅड आयुष्यभर आर्थिक परिस्थितीशी झगडत राहिले होते. त्यांच्या या अद्वितीय दृष्टिकोनामुळेच साऱ्या जीवनातच फरक घडत आला होता. त्यांचं हे मत ते मला सतत सांगत असत. यालाच मी धडा क्रमांक 1 असं म्हणतो. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात, श्रीमंताजवळ पैसा त्यांच्यासाठी काम करतो.